अगदी काही वेळातच तयार होणारं फरसाणाचं कालवण खायला खूप टेस्टी लागतं, बनवायला सोपं आहे. तुम्हाला तर माहीत आहे आपल्या चॅनलवर गावाकडच्या रेसिपी सुरू आहेत. तर साध्या, सरळ आणि मस्त खायलाही तितक्याच खमंग अशा रेसिपी मी दाखवत असते. चला मग आजच्या रेसिपीला सुरू करू. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये चिमूटभर मोहरी घालून घेतली, सोबतच चिमूटभर जिरे घालून घेतले. तसंच मध्यम आकाराचे 2 कांदे छान बारीकसर कट करून घेतलेले होते. कांदे देखील कढईमध्ये घालून घेतले. छान मस्त 1-2 मिनिट कांदा परतून घेतला. छान कांदा परतून घ्यायचा. जितका छान कांदा परतून जाईल तितकी भाजी खायला टेस्ट लागते. तसंच कांद्यासोबत मी 1 चमचा भरून अद्रक, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घेतली होती आणि ती पेस्ट उकळामध्येच कुटून घेतलेली. यासारखीच आबडधोबड पेस्ट भाजीला वापरायची आहे. म्हणजे जी भाजीची टेस्ट आहे ना, ती टेस्ट खूप भारी येते. शक्यतो उकळा असेल तर उकळामध्येच लसूण, अद्रक आणि कोथिंबीर अशी कुटून घ्यावी. तर उकळ नसेल तर मिक्सरमध्ये फिरवली तरी चालेल, पण एकदम फाईन फिरवायची नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त छान झकास असा आपला कांदा इथं परतून झालेला आहे. तर कांदा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी घालून घेते मध्यम आकाराचे 2 बारीकसर कट केलेले टोमॅटो. हे टोमॅटो माझ्या किचन गार्डनमधले आहेत बरं का. माझ्या किचन गार्डनमधल्या टोमॅटोला खूप छान लाल गावरान असे टोमॅटो आलेले आहेत. कलरही खूप देखणा आहे आणि ही टोमॅटो खायला खूप टेस्टी लागतात आणि आपण स्वतः उगवलेल्या माळव्याची टेस्ट खूप वेगळीच असते ना. तर छान टोमॅटो ही 2 मिनिट परतून घेतलं. टोमॅटो परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला घरगुती नॉर्मल काही मसाले वापरायचे आहेत. अगदी झटपट ही फरसाणाची भाजी तयार होते बरं का आणि खायलाही छान लागते. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतला. सोबतच लाल तिखट घालायचे. भाजी तुम्हाला किती तिखट बनवायची त्याच्या हिशोबाने इथं मसाले घालून घ्या. चिमूटभर हळद पावडर घालून घेतली. धना पावडर घालून घेतली. थोडासा गरम मसाला देखील घातला. मसाले सर्व छान चमच्याने मिक्स करून घेतले. तेलामध्ये छान मसाल्याची फोडणी बसायला हवी. मस्त तेलात मसाले परतून घ्यावेत. मसाले छान तेलामध्ये परतून झाले की लगेच याच्यात पाणी घालायचं आहे. आत पाणी घातल्यानंतर पाण्याला छान एक उकळी काढायची आहे. आता या भाजीमध्ये बरेच जण शेंगदाण्याचा कूट वापरतात, बरेच जण वापरत नाहीत. थोडीफार बनवायची पद्धत वेगळी येते. तर तुम्हाला याच्या शेंगदाण्याचा कूटही हवा असेल तर तोपर्यंत शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये फिरून घ्यावेत. तर इथं मी मीठही घातलं होतं. मीठ घातल्यानंतर परत याच्यात पाणी घातलं. मीठ मसाल्यासोबत मिक्स करून घेतलं आणि नंतरून पाणी घातलं. आता बऱ्याचदा काय होतं मसाल्यासोबत मीठ नाही घातलं तर वरतून मीठ घालायचं मी लई वेळेस विसरते बाबा. तर ह्यावेळेस मी आठवणीने इथं मीठ घालून घेतलं आणि तुम्हाला देखील रेसिपीमध्ये मीठ टाकलं आहे का नाही टाकलं आहे तुम्ही लक्ष देऊन रेसिपीज पाहत नाहीत. एखाद दिवशी मीठ टाकले नसल्यावर कमेंटमध्ये तरी सांगत जा ना मीठ नाही टाकलं म्हणून. बऱ्याचदा घाई गडबडीत जर रेसिपी शूट करायची असेल तर मीठ टाकायचं विसरून गेलेले असते. बाकी भाजी झकास झालेली असते पण भाजीत मीठच नसतं. तर इथं मी पाणी घातल्यानंतर भाजीला एक उकळी काढली. भाजीला उकळी काढल्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं फरसाण घालून घेणार आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे. आता आमच्या इथं सर्व भाज्याला शेंगदाण्याचा कूट घातला जातो म्हणून मी थोडंसं टाकते. मी म्हटलं होतं माझ्या मिस्टरांना मी बिना शेंगदाण्याच्या कुटाची भाजी बनवते तर म्हणले नाही थोडा टाकू. तर शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भाजीची टेस्ट थोडी चेंज होते. तर इथं फरसाण तुम्हाला हवं तेवढं घालून घ्या. जे तुमच्याकडं फरसाण असेल ते. तर मस्त इथं फरसाण जे तिखट, गोड, आंबट फरसाण असते का ते फरसाण घेतलं आहे मी भाजी बनवण्यासाठी.
तर छान असं मस्त टेस्टचं फरसाण आहे हे. इथं भाजीमध्ये फरसाण घालून घेतलं, थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आणि भाजी छान 5 मिनिट शिजवून घेतली. फरसाणाची भाजी शिजायला वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटात तुमची भाजी शिजून तयार झालेली असेल. तर 5 मिनिटानंतर परत गॅस पूर्ण कमी केला आणि कमी गॅसवर छान भाजी रस्सी उतरायला ठेवून दिली. तर वरून कोथिंबीर भुरभुरून दिली आणि मस्त अशी कटाची तर्रीदार आपली शेवभाजी म्हणजे फरसाणाचं कालवण बनवून तयार झालं. शेवभाजी वेगळी आणि फरसाणाचं कालवण वेगळं. तर शेवभाजीमध्ये झक्का-झुक्का खूप करावा लागतो, म्हणजे कांदा-बिंदा वाटावा लागतो. तसं फरसाणाच्या भाजीत कांदा-बिंदा वाटायची गरज लागत नाही. मस्त झणझणीत अशी ही फरसाणाची भाजी बनवून तयार होते आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. असं आमच्याकडं फरसाणाचं कालवण खूप बनवलं जातं. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत.